औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे तत्कालीन तहसीलदार गुरुलिंगप्पा बिराजदार यांचेवर जीवघेणा हल्ला व सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी शंकर मेत्रे यांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश सोलापूर अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूरज केंद्रे यांनी सुनावली आहे. सदर गुन्ह्याची हकीकत अशी की 8 मे 2015 रोजी दुपारी 3:15 सुमारास यातील फिर्यादी तहसीलदार यांना उपजिल्हाधिकारी कार्यालयातून फोन आला. एक गोपनीय पथक तयार करून दुधनी गावातील फ्रूट बार व ऑर्केस्ट्रा बार येथे नियमाप्रमाणे चालवित आहेत की नाही हे पाहण्यासाठी हे पथक दुधनी येथे गेले. सदर पथकामध्ये तत्कालीन मंडलाधिकारी सगर, तलाठी उडीवाले, तलाठी पवार, चालक तपकिरे, फोटोग्राफर व्हिडिओग्राफर विजय जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल गजवारे, पोलीस कॉन्स्टेबल जतकर चव्हाण, शिंदे आदी पथक दुधनी येथे रवाना झाले. जेव्हा सदर पथक दुधनी येथील फ्रूट बारचे ठिकाणी पोहोचले त्यावेळी पथकामधील काही कर्मचारी फ्रूट बारच्या आत गेले. त्यावेळी व्हिडिओ शूटिंग करतेवेळी सर्व कामगार आवराआवरी करू लागले. त्यावेळी यातील आरोपी शंकर मेत्रे कशाची शूटिंग करत आहात असे विचारले असता ते ऐकून घेतले नाही व तहसीलदार यांच्या अंगाशी झटापट करून मारहाण केली. त्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन शंकर मेत्रे पळून गेले. अशा आशयाची फिर्याद तहसीलदार यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन येथे दिली होती. सदर खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे झाली. सदर खटल्यात फिर्यादी गुरुलिंगप्पा बिराजदार, तत्कालीन तहसीलदार सोबत तलाठी उडीवाले आणि इतर वगैरे असे सर्व 10 साक्षीदार तपासण्यात आले. यात बचावतर्फे बाजू मांडताना युक्तिवाद करण्यात आला की यातील तत्कालीन तहसीलदार कुठल्या कायद्याअंतर्गत रेड टाकले आहेत, तसेच सदर ठिकाणी कुठलीही कारवाई न करता निघून येणे, तसेच फिर्यादी व नेत्र साक्षीदार यांच्या जबाबात तफावत दिसून आले. तसेच वैद्यकीय अहवाल हे देखील सरकारी पक्षाच्या केसशी सुसंगत दिसून आले नाही, असे वगैरे मुद्दे मांडण्यात आले. वरील सर्व मुद्दे मेहरबान कोर्टाने ऐकून घेऊन आरोपी शंकर मेत्रे यांना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश दिले. सदर कामी आरोपीतर्फे ॲडव्होकेट विक्रांत फताटे, ॲडव्होकेट राजीव चव्हाण, ॲडव्होकेट प्रकाश फताटे, ॲडव्होकेट तारासिंग राठोड, ॲडव्होकेट विशाल भरमशेट्टी, ॲडव्होकेट साईनाथ मेकाले, ॲडव्होकेट प्रसाद बिराजदार यांनी काम पाहिले, तर सरकारतर्फे ॲडव्होकेट दत्ता पवार यांनी काम पाहिले. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी NCS ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटने मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.